पूजा झाली पंचतत्वाचे देऊळ आत ज्योत आहे निर्मळ आत्मज्योतीचा उजाळा डोळा भरून पाहिला गुरुमुळे शिष्या भोळा आणि देव हृदयी दाविला जय जय गुरु महाराज जय जय मला गुरुपूजा करावं वाटेल देवाची पूजा करावं वाटेल पण तो देवच काय दिसायला तयार नाही देव कोणत्या ठिकाणी आहे कुठं राहतो कोणाला देव म्हणाव असा प्रश्न विचारल्यानंतर गुरु म्हणतात काय होता शिष्य भोळा आहे आता शिष्य किती भोळे आता त्याला तो मात्र गुरु मात्र म्हणाले की गुरु म्हणजे शिष्या भोळा भोळा आहे शिष्या बाबडा आहे भाविक आहे असं गुरु म्हणाला शिष्या गुरुचं नियोजन आलाय शिष्या काय करतात गुरुचं नियोजन आलाय मग गुरु म्हणतात अरे म्हणजे नाव काढता मूर्त गुरुची पाहिली आणि माझी देवपूजा झाली गुरुची मूर्त बघितली की माझी देवपूजा झाली गुरुपूजा आणि देवपूजा गुरुपूजनाने देव संतुष्ट होतात आणि देवपूजनाने गुरु संतुष्ट होतात सर्व वंदनीय अशा प्रकारचं जे पद आहे ते सोडून एका गुरुचं आणि म्हणून मात्र मूर्ती बघितल्याशिवाय पूजा कशी करता येईल आधी पाहावं मूर्त बघितल्याशिवाय पूजा होत नाही अगोदर मूर्ती पाहावी लागते आणि देवपूजा होते कोणती मूर्ती पण पाहिजे मूर्ती संगमर दगडाची नाही मूर्ती दगडाची नाही मूर्ती आहे केवळ ज्ञान मूर्ती केवळ ज्ञान मूर्ती आहे पुरावा कुठे आहे ब्रह्मानंदम परम सुखदम केवळ ज्ञान मूर्ती गुरु म्हणजे ब्रह्मानंद होय आणि सदा सतत शिष्याला सुख देणार आणि ती केवळ ज्ञानाची मूर्ती असल्यामुळे तो आपल्या शिष्याला ज्ञान देऊन संपन्न करतो आणि ही ज्ञानाची मूर्ती हे रक्त मासाचा कोथळा आहे हे पिंड म्हणजे एक मासाचा गोळा आहे आणि या पिंडामध्ये रक्त आणि मांस याच्याशिवाय दुर्गंधीमय अशा प्रकारचं शरीर आहे मात्र दुर्गंधीमय शरीर आणि दुर्गंधीमय शरीर असून याची ज्योत जशी पेटविली तशी पेटते मग आणि त्या त्यागाची मूर्तीला आपल्याला पाहायचं आहे कसं पाहायचं या
डोळ्याला पाहायचं नाही. हे डोळे चर्मचक्षु, याच्या नंतरचे दुसरे डोळे दिव्य चक्षु, तिसरा डोळा ज्ञानचक्षु, चौथा डोळा निज चक्षु, पाचवा डोळा निश्वास चक्षु. चारही डोळे लावल्यानंतर शेवटचा डोळा होय विश्वासाचा. सगळ्यात शेवटचा शिका कशाला मारलाय? विश्वास. विश्वास. गुरुचं ठिकाण म्हणजे विश्वासाचं ठिकाण, गुरुचं ठिकाण म्हणजे श्रद्धेचं ठिकाण, गुरुचं ठिकाण म्हणजे सुख प्राप्त होण्याचं ठिकाण, गुरुचं ठिकाण म्हणजे प्रेमाचा आदर. गुरु जवळ आल्यानंतर इथं प्रेम मिळते, इथं सर्व समाधान, मन मोकळ्यापणानं माहेरी पाहिजे आल्यानंतर जशी राहते खाते त्या हिशोबानं तिला राहता येते. मन मोकळेपणानं आपला कारभार कुठे कुलूप नाही. हे प्रेमाचा आदर. गुरु झाला मात्र सगळीकडे कुलप लावून बसला. तेलाला कुलू, मसाल्याला कुलू, डाळीला कुलू. मग इथं कोण आहे गुरुच्या घरी? गुरुच्या घरी शिष्य कारभारी. गुरुच्या घरी शिष्य कारभारी. शिष्य कारभार पण करतो. गुरुचं ठिकाण म्हणजे धैर्याचा डोंगर. गुरु म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. कोणती वेळ आली तरी तो डगमगत नाही. कोणतंही किती दरडी कोसळू द्या, केवढे आघात येऊ द्या, तुम्हाला तर डगमगू देतच नाही. मात्र गुरु तर तसाच डगमगत नाही. मग गुरु धैर्याचा डोंगर होईल. कदा काळी तो डगमगत नाही. कोणती वेळ आली तरी तो डगमगत नाही. गुरुचं ठिकाण म्हणजे ज्ञानाचं सागर होय. गुरु चहू मुक्तीचा दाता. 4 मुक्तीचा दाता गुरु आहे. गुरु आपला देह चालविणार आहे. ह्याची जे चलवणूक आहे हे गुरु चालवतो. हे देह सुद्धा अनंत ब्रह्मांडाच्या हालचाली एका गुरु पासून होतात. म्हणून गुरु विना अनेक नाही कोणी सकळ जीवाचा धनी. जीवाचा धनी एकच आहे, तो म्हणजे गुरु आहे. आपला धनी एक आहे, तो म्हणजे गुरु. आता तुमच्या मनानं गुरु करून जर अनेक धनी जर तुम्ही करून घेत असाल, तुमचा विषय आहे. बरेच गुरु करून अनेक धनी हात. माणसंही गुरु बरे त्याला अजून बऱ्याच धनीने हात आणि धनीने ना धनी हात. कोण धनी होय, कोण होय? गुरु केले. गुरु केल्यानंतर ते अनेक दैवताच्या ठिकाणी जातात, अनेक ठिकाणी पूजन करतात. सर्व दिल्यानंतर तन मन धन अर्पण केल्यावर म्हणून गुरुचं ठिकाण म्हणजे तन मन धनानं सर्व अर्पण करायचं ठिकाण. म्हणून गुरु हा संत कुळातला राजा होय. जेवढे संत आलं त्या कुळाचा मालक गुरु राजा होय. गुरुच्या ठिकाणी प्राणाला विसावा मिळतो. या प्राणाला जर विसावा मिळायचं ठिकाण असेल तर ते गुरुच्या ठिकाणी विसावा मिळतो. गुरु शिवाय आपल्याला मार्ग कोणी दाखवत नाही. मग अशा प्रकारचं गुरुचं ठिकाण आणि त्या गुरुची युक्ती बघितल्याबरोबर देव पूजा होते. मग आता मूर्ती बघायची आहे. मूर्ती पाहण्यासाठी अगोदर अनुग्रह घ्यावा लागतो. अनुग्रह घेण्यासाठी अगोदर चतुष्ट साधनामध्ये शिष्या संपन्न व्हावा लागतो. 4 साधनामध्ये तो संपन्न झाला
तर तो शिष्या बनतो. चार साधन कोणते? प्रथम चतुष्ट साधने संपन्न होणं, मग पार काढे सद्गुरु रत्न, आणलेले भावे शरण होणं, सोयीत आपले साधावे. पहिल्या प्रथम चतुष्ट साधनामध्ये संपन्न होणं आणि चतुष्ट साधनामध्ये संपन्न झाल्यानंतर मग आणलेले भावाला शरण जाणं. मग चतुष्ट साधनामध्ये शिष्या संपन्न होणं म्हणजे शिष्याला डिग्री प्राप्त होणं. डिग्री झाल्याशिवाय तो शिष्या मजबूत होत नाही. तर डिग्री कोणते? पहिला साधनाने आले, पहिला साधनाने आले, शिष्य म्हणजे त्याला खरं. मग पहिलं साधन नित्य आणि अनित्य. पहिलं साधन नित्य आणि अनित्य. नित्य वस्तू आत्मा, सद्गुरु, परमात्मा, परब्रह्म हे नित्य वस्तू आहे. आत्मा शाश्वत, परमात्मा शाश्वत, सद्गुरु शाश्वत, परब्रह्म वस्तू हे शाश्वत. हे नित्य वस्तू आहे. सद्गुरु हे नित्य वस्तूमध्ये, परब्रह्म हे नित्य वस्तूमध्ये शाश्वत वस्तू आहे. खरी वस्तू आहे. गुरु ही वस्तू शाश्वत आहे. या गोष्टीला ही गोष्ट नाशिवंत नाही. अनेक वस्तू कोणते? माया खोटी, दैवता खोट्या, परपंच खोटा, सर्व जगातला पसारा खोटा. माया खोटी, दैवता खोट्या, परपंच खोटा, सर्व जगमय पसारा खोटा आहे. आणि म्हणून खरं आणि खोटं आपल्याला समजलं, त्याला पहिलं साधन प्राप्त झालं. या गोष्टी आपल्याला अगोदर समजल्या पाहिजे. शिष्य झाले, शिष्य होण्याच्या अगोदरच्या गोष्टी आहेत. आपण करतो ते माया खोटी आहे. आपण दैवता भक्ती करतो ते दैवता भक्ती खोटी आहे. परपंच सुद्धा खोटा नाही. एवढा पसारा जर दिसायला हा खोटा आहे, मग काय करतो? जीवन आशेपर्यंत राहण्यासाठी, खाण्यासाठी केलेला खटातो. मात्र एवढंही करून ते काही आपल्या उपयोगाचे नाही. ही वस्तू इतक्या इतर राहणारी वय, ही वस्तू चुकू. खरी वस्तू आत्मा खरा आहे आणि देह खोटा आहे. हे देह खोटा आहे, हे जाणार आहे, नाशिवंत आहे, हे संपणार आहे. परमात्मा हे शाश्वत आहे. परब्रह्म शाश्वत आहे. सद्गुरु शाश्वत. खरं खरं आणि खोटं समज, त्याला पहिलं साधन प्राप्त झालं.
दुसरं साधन इह आणि परत्र या कर्मभूमीवरील सर्व विलास भोगणे त्याबद्दलवरती उदाहरण ठेवणे याला इह साधन म्हणतात. इह साधन म्हणजे इथलं साधन तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला इथलं जर साधन तुम्हाला साध्य झालं तर ते पराचं साधन साध्य करता येईल. अगोदर संसार समजावा लागतो. पहिल्या प्रथम हे वय पाया भक्तीचा देवदेव करायचा आहे, परमार्थ करायचा आहे. मात्र परमार्थ कळण्याच्या अगोदर जसं या बिल्डिंगचा पाया खालचे प्लेन होतं तसा परमार्थाचा पाया हा संसार होईल. संसाराच्या मजबूतीकरणावर परमार्थाची इमारत राहते. आणि परपंच जर आपल्याला नाही समजला नाही कळाला तर परमार्थ त्याचा ठेव केला इमारत बांधकाम करता येत म्हणून अगोदर इथलं साधन समजावं लागते. इथलं साधन म्हणजे परपंचाचं साधन संसाराचं साधन हे समजणं गरजेचं आहे. तसा संसार करावा. संसारामधून सोडून कसं जाता येईल, उद्योगधंदा कसा करावा, शेती कशी करावं, समाजात कसं वागावं, चढवणूक कशी राहावा, या सगळ्या गोष्टी इथल्या त्याला समजणं हे साधन आहे. इथलं साधन आणि एवढं करून आणि यातून निष्ठून जाणं संसार करायला मात्र निष्ठून जायचं चिटकून बसायचं हे आपलं नाही. मग कसं बघायचं इतर हे साधन उदास ठेवायची वृत्ती भोगू नको भोग करू नको त्याग संसारामध्ये असून लिप्त लिप्त ना अलिप्त संसारात लिप्त जगाला दिसावा लिप्त आपण अलिप्त संसारामध्ये आपण लिप्त लिप्त ना अलिप्त पद्मपत्र पाण्याचा सुनी जळावी आतंक धरुणी अनुराग आणि संसारात जागर आहे आता संसारात जागर आहे कारण संसारात जर जागर नाही झालं तर दुसरे लोक धोका देतात दुसरे लोक धोका देतात म्हणून संसारात जागरूक पाहिजे
कोण काय करेल कोणाच्या कोण धोका देईल काय सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात संसारात काय, संसारामध्ये जर जागरूक असतील तर पुढचं तुला काही करता येते. आणि इकडे धोका बसला, संसारात धोका बसला की वरची इमारत बांधकाम जरी झालं तुमचं तरी लोक मान्यता देत नाही. तुम्हीच मला पाठ मध्ये दिले राजूच्या घरची आम्हाला काय दिलं नाही. म्हणून हे फक्त ठेवा. एखादा नाम कमी पाठ झालं तरी चालेल, मात्र आधी संसार पक्का पाहिजे. याच्यात कसूर नकोच, याच्यामध्ये कसूर नको. याला हे साधन म्हणतात. आणि हे साधन साधल्यावर मग कसा संसार करायचा याचंही गणित त्याला समजलं पाहिजे. जसा पक्षी अंगणामध्ये दाणे खाण्यासाठी येतो, दाणे खाण्याचे उडून जातो, त्या ठिकाणी तो थांबत नाही. त्या पक्षाप्रमाणे तो संसार केला पाहिजे. पक्षी अंगणे उतरा, पक्षी अंगणे उतरा, नाही मला गेलो आहे पुणे तिथला गेला अडचण आहे. पूर्ण गेला येणं चंद्रदर्शन येणं म्हणजे येणं होईना याच्यावर जास्त जोर. जसा मुशाफिर आपल्या गावामध्ये येते, रात्रभर राहिले की सकाळी निघून जाते, त्या मुशाफिराप्रमाणे संसार करायचा. वस्ते हे आंध्राचे लोक याचं पालन करतात. म्हणून आंध्राच्या लोकांना जास्त संपत्ती आहे आणि आपले लोक घर सोडत नाही. त्याला घर सोडून 2 दिवस आवडत नाही. ते म्हणते मयाशिवाय काही जमत नाही, माझ्याशिवाय म्हैस तिला कोणी त्याला काढत नाही, मला दूधही कोणी काढत नाही, म्हैस त्याशिवाय दूध तुम्हाला काढू देत नाही, मला धावत नाही. हे शिकून आहे. पण प्रपंच करताना हे साधन याला कळायला पाहिजे की खोटं होय, मात्र करावं लागतं. खोटं होय का मात्र करावं लागतं. आणि करताना प्रपंच करताना एका गुरुच्या भरोश्यावर प्रपंच करायचा. हे गुरुच आपलं घर गुरुचं, शेत गुरुचं आपलं सत्तेने बोलायचं. त्या बंधनात अडकून पडता येत नाही. म्हणजे शिष्या उदास झाला पाहिजे. प्रपंचामध्ये शिष्या उदास झाला पाहिजे. त्याला समजलं पाहिजे की हे खोटं वगैरे आहे, सत्य त्याला कळलं पाहिजे. आणि जर उदास झाला तर तो निघतो आणि
उल्हास जर आला तर तो त्या ठिकाणी थांबतो. म्हणून विषय होणे विषय होणे देहात आपण देहाची अंतरती नाही, घरात आपण घराचा लोक नाही. लोकरीतीप्रमाणे लोकांमध्ये लोकांसारखाच वागतो. पत्नी म्हणते माझा नवरा, पुत्र म्हणते माझा बाप, शिष्य म्हणतात माझा गुरु, परंतु तो कोणाचाच नाही. या हिशोबानं वागणं त्याला हे साधन साधता येते. हे शोध परत साधन इह लोकी बांधला मारी, परलोकी आसारी एखादी झोपडी. इथलं बांधकाम झालं, वरचं बांधकाम तयार करून ठेवायचं. चारी सृष्टीमध्ये देवताच्या पदाची आशा न बाळगता त्याबद्दल वरती उदास ठेवणे याला परत साधन म्हणतात. चारी सृष्टीमध्ये उदास होणं, सर्वसृष्टी, विकाससृष्टी, गणेशसृष्टी, ब्रह्मसृष्टी, चारी सृष्टीमध्ये उदास होऊन राहणं हे परत साधन आहे. तिसरं साधन शमन शकत. शम म्हणजे मन दुष्टवासनेपासून दूर ठेवणं, त्याला भगवंत भक्तीचा नेम लावणे. मनाला नेम लावून दिलं आणि सर्वांमध्ये मनच होईल मोक्षाला घेऊन जाणार, मनच होईल नरकाला घेणार. मनाजवळ जे काय आहे ते दुसरीकडे साध्य होत नाही. म्हणून मन सर्व इंद्रियाचा राजा. मन हे आपलं इतरत्र जाऊ नये म्हणून गुरुच्या बँकेमध्ये टाकून द्यावं. जसं सोनं नाणं कोणी चोरीला नेईल म्हणून आपल्याला बँकेमध्ये लॉकर खोलतात. त्या लॉकरमध्येच आपलं सोनं आपल्याला कधीही मिळतो. बँकेची चोरी जरी झाली तरी आपल्याला मिळते. तसं गुरुच्या बँकेमध्ये आपल्याला 4 गोष्टी टाकतात. गुरुशी शरण गेल्यावरी ठेवी भरोसा गुरु वचनावरे, मन बुद्धीचे अहंकार आणि सर्व ठेवी चरणाशी. गुरुला शरण गेल्यानंतर गुरुच्या वचनाला भरोसा ठेवणं, आपलं मन गुरुच्या खात्यामध्ये देऊन टाकलं. महाराज आमचं मन तुमच्याजवळ, बुद्धी आमची तुमच्याजवळ. का कधी बुद्धी पडतं काही सांगता येत नाही. म्हणून महाराज आमची बुद्धी तुम्हीच घ्या, तुमच्याजवळ राहू द्या, आम्हाला कधीही घेता येईल. महाराजांना बुद्धी दिली तर बाई महाराजांना बुद्धी घेता मन घेता येते. आपलं चित्त काय करायला ते गुरुच्या जवळ ठेवलं, त्या हिशोबाला आपल्याजवळ हे करता येते. अहंकार गुरुच्या जवळ ठेवता येते. मग हिशोबानं गुरु सांगते. अहंकार कोण्याच कामात येणार गेला की गुरु सांगते अरे माझ्याजवळ ठेवला, मात्र आता या गोष्टीमध्ये तुला जरा अहंकार काढावा लागते. थोडं लागतं म्हणजे थोडं आवर. मग हे 4ही गोष्टी गुरुच्या जवळ. आणि मन दुसरीकडे इतरत्र कुठं जाऊ नये याच्यासाठी मन हावराय. हावऱ्या मनाय केला,
एका ठिकाणी थांबत नाही, चंचल मन पळते. हे साधन साध्य झालं म्हणजे दम इंद्रियाचे 5 विषय आवडते आहेत. विषयापासून अलिप्त राहण्याचा उपाय शोधणे याला दम साधन म्हणतात. शब्द स्पर्शे रूप रसगंध, शब्द विषय कानाचा, रूप विषय डोळ्याचा, स्पर्श विषय त्वचेचा, रस विषय जिभेचा, सुगंध विषय नाकाचा, पंच विषयाचे ताप करणे. नाम अमृत गोड लागेना, नामाचा अमृताला गोड लागत नाही. 5 विषय जर ताप समजतो मग हे दम आहे. षटकाचे 3 प्रकार, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. तितिक्षा साधन कोणतं आहे? आपली चूक नसताना जर आपल्याला शिक्षा झाली तर ते निर्मूलपणाने सहन करणे आणि पुढे अवश्य सहन करण्याची क्षमता आपल्या अंगात आणणे याला तितिक्षा साधन म्हणतात. एवढी मोठी शांती शिष्याच्या अंगात पाहिजे. चूक नाही जरी आपल्याला शिक्षा झाली, आपली चूकच नाही, महाराजांना आपल्याला काम केलं तरी ते सहन करणं आणि कुठेही सहन नाही झालं तरी चालेल, गुरु पुढे अवश्य सहन करण्याची ताकद आपल्या जवळ असली. ही आपली दिली शांती समाधाने. श्रद्धा कशाला म्हणतात? शास्त्र सर्वांना आवडीने करणे, आत्म्याला पटवून घेणे, सद्गुरु वचनावर पूर्ण भरोसा ठेवणे आणि गुरु तोच परमेश्वर मानून चालणे. ही श्रद्धा आहे. सगळ्यात मोठं श्रद्धा आहे. श्रद्धेमुळं तुमच्या मनात असलेल्या मनोकामना पूर्ण होतात. ही श्रद्धेची ताकद होईल. श्रद्धा चरण पर भाई, कामना पूर्ण हो सबही, कहे ते लालगीर गोसाई आणि बार बार बापूजी को. बार बापूजी पटाला सांगतात, अरे बापूजी फक्त श्रद्धा ठेवली. कुठं? श्रद्धा चरण पर भाई, चरणावर ठेवले श्रद्धा तेव्हा मनोकामना पूर्ण होतात. समाधान कशाला म्हणतात? सुख आणि दुःख माणसाचा स्वभाव धर्म आहे. जन्मले मरणे देहाचा उद्योग आहे. तहान आणि भूक लागणे माणसाच्या पंचपणाचा स्वभाव धर्म आहे. या सर्व गोष्टी समजून घेऊन या गोष्टीवर खेळ न करणं याला समाधान म्हणतात. चौथं साधन विराम, आंतरिक ध्यासाचा. मी अनाम वस्तू केव्हा जाणे, अनाम वस्तू मी केव्हा झाले याविषयी त्याला प्रबळ वाटलं, त्याला विराम साधन म्हणतात. परमदर्शनासाठी माझा जीव जाणार वेळा होतो, जाणार वेळा. एवढे साधन साध्य झालं की शिष्याची डिग्री प्राप्त झाली, शिष्याला डिग्री मिळाली.
तो परिपूर्ण शिष्या झाला. मग आता साधन झाल्यानंतर मग त्याला गुरुरत्न पारखता येते. एवढं झाल्यावर मग गुरुरत्न पारखायचं. कोण्या ठिकाणी गुरुरत्न आहे त्या गुरुरत्नाला पारखणं आणि आपण जाऊन दीक्षा घेणं. चतुष्ट साधने संपन्न होणे मग पारखावे सद्गुरु रत्न. मग पारख करायचे सद्गुरु रत्नाची. अन्यने भावे शरण जाऊन सोही तापले साधावे. एवढी डिग्री प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला तन मन धन हे सद्गुरु चरणी अर्पण. कोण्या ठिकाणी तन मन धन अर्पण करा. एवढं मजबूतीकरण झाल्यानंतर मग तो गुरुकडे जायचं. मूर्त गुरुची पाहिली कुठं आहे ती मूर्ती कर्मभूमीला आली. ती मूर्ती कर्मभूमीला आली. या ठिकाणी कर्मभूमीच्या ठिकाणी मूर्ती आहे. अगोदर कुठं होती निरानंद शेजरे स्वामी दैवात तुमका होता दैवात तुमका. कर्मभूमीला गुरुला पाठवलं. गुरु मनानं कर्मभूमीला आले नाही. गुरु हे कर्मभूमीला मनाने गुरुला पाठवण्यात आलं. कोण पाठवलं? आईची झाली शिवाची लागवड म्हणून क्रमादरवली निगडंगा हाताळणं बोलावणी ज्ञान प्रोहिता लागवणं आणि जीवाची स्थिती सांगितली. जीवाची लागवड या कर्मभूमीच्या ठिकाणी व्हायली म्हणून निजानंदाला दया. निजानंदाला ज्ञान पुरोहिताला बोलून जीवाची स्थिती सांगितली. ज्ञान पुरोहित काय केले शुद्ध लक्षण कधी आले आणि परमानंद असल्याचे जाणे लागे कर्म. मग परमानंदाला असल्याला मी तुम्हाला कर्मभूमीला जावं लागेल. मग कर्मभूमीला कोणाला पाठवायचं? ज्ञान भक्ती वैराग्य तीन गुण घेऊन योगे कर्मभूमीची पाठविला वेगे आणि जीवाला की सोडवण्या. ज्ञान भक्ती वैराग्य हे तीन गुण घेऊन गुरु या कर्मभूमीला आले. शस्त्र महाराजांना ज्ञान भक्ती वैराग्यातून होते आणि ते शस्त्र घेऊन महाराज या कर्मभूमीला आले. मायेच्या वेशामध्ये माया वेशे मनमोहन माया वेशे मनमोहन.
वाईट म्हणजे मनुष्य धारण करून आले माणसाचं रूप आणि या देशामध्ये धरून माया विरेश करण्याचा अवतार भक्त जना लागे तुझा भक्त जनाचा आधार आहे आणि मायेचा सर्व भूमीला पाठवल्यानंतर इथं पाठवल्यानंतर तो आपले पूर्ण काम करू शकतो. इथं आल्यानंतर त्याला पूर्ण काम करता येते त्याच्या संतीमुळे आपला पूर्ण फायदा होतो. अशा पूर्ण पुरुषाला या कर्मभूमीच्या ठिकाणी पाठवतो. पूर्ण पुरुष हे कशाला कसं ओळखायचं? पूर्ण पुरुष म्हणजे आदि पुरुष. या पूर्ण पुरुषाला परब्रह्मस्वरूप म्हणतात. परब्रह्मस्वरूपाला ओळखण्यासाठी 6 अलंकार आहेत. 6 अलंकार विविध अशा प्रकारचे सांगू आणि ते मायेचं स्वरूप घेऊन आपल्याला या ठिकाणी वाढतात. ते 6 अलंकार कोणते? पहिला अलंकार द्वितीय अलंकार म्हणजे पुरुषाला म्हणजे वैभव आणि वैभव म्हणजे भूमिका. अलंकाराला जसा माणूस दुःखी होतो अलंकार घातल्यानंतर जसं वैभव प्राप्त तसं मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याला अलंकाराची गरज आहे. तर पहिला अलंकार संतती, दुसरा अलंकार संपत्ती, तिसरा अलंकार विचार, चौथं अलंकार ज्ञान, पाचवं अलंकार कर्म, 6वा अलंकार धर्म. या 6 अलंकाराने विभूती अशा प्रकारचं स्वरूप या कर्मभूमीला पाठवलं. मग पहिलं संतती आहे. पहिल्या प्रथम त्या जीवाला संतती असली पाहिजे. गुरुला तुम्हाला नाही, तुम्हाला होऊ द्या किंवा न होऊ द्या, आता गुरु म्हणजे त्याला संतती असली पाहिजे. हे पहिलं भूषण आहे आणि या पहिल्या भूषणामध्ये संततीबद्दल मानलं. आणि जर संतती नसेल नरभेद दर्शपुत्राज्ञा पूर्णात्मित्र जाणं त्याचा जन्म केवळ शून्य आणि सार्थक नाही या देही. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर कोणाला जीवाचा काय करता येते, कोणाला त्याबद्दल गोष्ट सांगता येते, तो पूर्ण पुरुष असला पाहिजे. पहिलं संतती. संतती जरी झाली, मुलं जरी झाले, मुली नसल्यामुळं अपूर्ण, आणि मुली जर झाल्या मुलगा नसेल तरी अपूर्ण. त्याचा मत त्याच्यामध्ये लागतो. म्हणून जगा मुलगा आणि मुलगी दोन्ही होणं हे पहिलं भूषण होतं. दुसऱ्या भूषण संपत्ती. सगळं चालवण्यासाठी त्याला संपत्तीची बरकत असली पाहिजे. सगळ्यात मोठी बरकत होईल. एवढं सगळं वैभव चालताना त्या कामामध्ये त्याला बरकत आली पाहिजे या कामाची. आणि याच्यामध्ये जर त्याला बरकत नसेल तर त्याला प्रपंच कसा चालत नाही. म्हणून संपत्ती पाहिजे, कामापुरते. तिसरं भूषण आहे विचार. इथलं भूषण आहे तिथलं भूषण आहे. इथं विचाराची गरज आहे आणि विचारानंच आपण एका जागी बांधल्या गेलेले आहोत. आणि जर विचार आपल्याकडे एकमेकापासून जोडावतो तर आपण एका जागी राहू शकत नाही. विचाराची नितांत गरज आहे. सर्वोपरी करावा हाती विचार करावया पार भव चिंतो. विचाराची नितांत गरज आहे आपल्याला.
ज्ञान संत भूषण आहे ज्ञान. प्रपंच करण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय तुम्हाला प्रपंच साध्य होत नाही. हे भूषण ऐकलं. पाचवं भूषण कर्म. कर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्य म्हणजे काम. काम करताना सतत दिशा कामामध्ये मग्न असला पाहिजे. हे त्याचं भूषण आहे. गुरुचं भूषण आहे कर्म. कर्म म्हणजे काम. काम कशाला कर्तव्याला. सहावं भूषण धर्म. धर्म म्हणजे नीती मार्ग. हे 6 अलंकार ज्याच्याकडे आहे त्या जीवाला या कर्मभूमीच्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यासाठी जीवासाठी अवतरले. वैभव बोला मग इथं आल्यानंतर गुरुला ओळखायचं कसं. 6 अलंकावरून गुरुला ओळखाय. वैभव त्याचे 6. इथलंही वैभव असलं पाहिजे, तिथलंही वैभव असलं पाहिजे. इथली संतती इथं संतती देहाची झाली पाहिजे तुला. आणि वरची संपत्ती ज्ञान भक्ती वैराग्य ही नीत धन त्याच्याकडे असलं पाहिजे. ज्ञान भक्ती वैराग्य हे 3 क्षेत्र. नीत धन त्याच्याकडे असलं पाहिजे. इथं त्याच्या पुढचा पैसा असला पाहिजे, तिथं निर्धन असलं पाहिजे. इथं ज्ञान प्रपंच करण्यासाठी ज्ञान आलं पाहिजे. तिथलं ज्ञान परमेश्वर प्राप्तीचं परत ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. इथंही त्याला विचार आले पाहिजे संसार करताना आणि परमार्थ करताना सुद्धा त्याच्याकडे विचार असले पाहिजे. इथलेही कर्म त्याला कळले पाहिजे. तिथं काम केल्याशिवाय पोट भरत नाही. तिथलेही कर्म त्याला महत्व आले पाहिजे. हे तिथं करलेलं अन्नदान हे तिथलं काम होतं. आजचं करायला कीर्तनाचं काम हे तिथलं काम होतं. संध्याकाळच्या टाइमला घेतलेली पोटी हे तिथलं काम
तिथलंही काम दोन्ही काम त्याला समजलं पाहिजे. धर्म म्हणजे नीतिमार्ग, इथे न्याय नीतीचा मार्ग समजला पाहिजे. तिथेही परमेश्वर प्राप्तीसाठी सुद्धा तिथलाही धर्म करायला पाहिजे. तिथला धर्म इथला धर्म दोन्ही धर्मामध्ये फरक आहे. आनंद नाम स्मरण करणे जीवाचा तो धर्म आहे आणि इतर धर्मामध्ये भेद निर्माण होतात. आणि म्हणून राष्ट्रसंत काय म्हणतात? धर्मनीती जगत झाला भारत हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, जैन धर्म, अनेक पंथ, अनेक मत. त्यामुळं धर्मामध्ये झाला. धर्म इथला धर्म करायला पाहिजे आणि आपण पण त्याचा खरा धर्म खरा एवढ्या माणसातून देवाचा शोध घ्यायचा आहे. जसं पाणी फिल्टर करून आपल्याला माणसं फिल्टर करून माणसाला जीव आपल्याला आता सांगितलेले भूषण कोणाकडे आहे? इथं आल्यानंतर पूर्ण साधन प्राप्त झाले अतिशय पूर्वरत्न पाहू शकतो. पूर्ण ओळखताना गुरुचे लक्षण काय आहे? प्रभू आणि भक्ताची सद्गुरूमध्ये पुण्य राशी सुखाचा सदा संतोषी आणि आशा पाशा रहित. सद्गुरू म्हणजे पुण्याची रास. प्रभू म्हणे भक्ताची सद्गुरू म्हणजे पुण्य राशी. पुण्याची रास आहे त्याचा आपण पुण्य भरतो.
सुखामध्ये तो संतुष्ट असतो. जे काय सुख आहे तेवढ्यामध्ये संतुष्ट असतो. जितक्या अपेक्षा जास्त तितकी चिंता वाढते. जितक्या अपेक्षा वाढतील तितकी चिंतेमध्ये वाढ होते. म्हणून आपल्या अपेक्षा कमी करायला पाहिजे. मग मग तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज अन्नदान हे तर वेळ दवाखान्याची काय भानगड होईल. हे काय अपेक्षा आहे? हे अपेक्षा नाही. हे तुम्हाला करून आणण्याचं पुण्याची राशीचं काम होईल. असं पुण्य तुमचं होत नाही आणि इतकी मरमर करून 2 महिने तुम्ही मदत आले नसते. हे करण्याच्या पाठीमागे म्हणजे तुम्हाला झोप नव्हती गुरुवारी येईपर्यंत. एवढे पुण्य कमवून घेणं आणि आच्या पाच्या हे सगळं एवढे सर्व करते. दवाखान्यामध्ये अन्नदान मागं होतं त्याचं टेंडर निघालं होतं. मात्र एवढंही अन्नदान देऊन कुठल्याही प्रकारची आशा नाही. आम्हाला ते काहीतरी बरं आमचं बरं होईल. मग तो आशा पाशा काय घ्यायचं. फक्त वेसुळे कदा प्रपंच मोहाचा किंचित नाही बाधा. नाम स्मरणी सदा आज सर्वा भूती दया समान. जेवढे काही माणसं असत तेवढ्याकडे दया तशी चालते. दया ही कमी जास्त नसते. दया ही सर्व जीवाला तो सारखीच करतो. फक्त समजून घेण्याचा विषय आहे. आणि परपंच मोहामध्ये त्याचा बाधा किंचित नाही. परपंच म्हणजे अहंकार. अहंकारापासून होतो संसार. अहंकाराच्या ग्रहित होणे म्हणजे मोक्षाला होतो. परपंच करा फक्त परपंचात अहंकार नको. परपंच तुम्हाला मायासहित सर्वांनाच परपंच आहे. मात्र त्याच्यात थांब नको, अहंकार नको. मी म्हणून अहंकार धरला संसारी बुडाला. मी म्हणून अहंकार धरला संसारी बुडाला. माझी सांगाय मला तुझा विचार करा. माझी सांगाय मला तुझा विचार करा. माझी सांगाय मला तुझा विचार करा. मी म्हणून अहंकार धरला संसारी बुडाला. मी म्हणून अहंकार धरला संसारी बुडाला. त्या प्रपंचामध्ये आहू नको. नीत पुंज राजी हृदयात समानेची मालिपर आणि आपण राजा रंग सारखे समानितो. नीत पुंज गोष्टी हृदयामध्ये ठेवतो. पर आणि आपला समाज ठेवतो. राजा रंग सारखे वागणूक घेतो.
धन कामिनी सदा उदास बोध करी धन जीवास धन कामिनी मध्ये तू उदास असतो सतत बोध करणं जर जीवाला बोध करणं सतत सांगणं सतत त्याला सांगल्याशिवाय समाधान मिळत नाही सतत सांगावं लागतं सदा मानस त्याची सद्गुरु बोलिले षड विकार जिंकून दस इंद्रिये केले दमन सप्त व्यसनाची त्याहून धन्य सद्गुरु तोरली मग गुरुचं घर नामाचं संसाराचं घर वय कामाचं आणि व्यापाऱ्याचं घर वय नामाचं व्यापाऱ्याला बोलणं फक्त कोण व्यापारी त्याबद्दल आपण घेतला आणि बिल द्यायला म्हणजे पैसे दामाचं नसल व्यापाराच्या कामाचं नाम नसल गुरुचं घर काय आणि कामच नसल संसार करायचं घर कसं म्हणा कारण संसार करायचं घरी काम म्हणून नामाचा गुरुला ओळखायचं असेल तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये चलतात गुरुच्या घरी गेल्यानंतर अन्न सर्वाच्या मुखी घालवले अन्न सर्वाच्या मुखी घालवले अन्न सर्वाच्या मुखी घालवले अन्न सर्वाच्या मुखी घालवले नामत घेती हो त्यांच्यापासून उपकार करे
कमीत कमी 2 घंटे दर्शनाचा काळा झाला. माझ्या माहितीप्रमाणे पहिली वेळ असेल त्या ठिकाणची. मी विचारलो साहेबांना, साहेब कसं काय पहिली वेळ होईल आणि ते जागा नामानं दणाणून गेली. त्या पेशंटला वाटलं कोण दुसऱ्यामध्ये दत्त ठोकायला. एका बाजूला असं जाऊन त्या बाजूला निघून देवाच्या घरी गुरुच्या घरी नामाचा बाजार. मग एवढ्याला तर नाही गुरु आला. गुरुच्या सप्तभूमिका आहेत. गुरुला घेण्यासाठी सप्तभूमिका. पहिली भूमिका शुभ इच्छा. अंतकरणात चांगल्या प्रकारची भावना ठेवून जग सत्य मार्गाला लावणे आणि असे विचार शोधावे. आपल्या उगमस्थानाची सद्भावना उत्पन्न होणे. अशुभ अपशकुनियाचा कंटाळा धरणे. याला शुभ इच्छा मनाचा आशय होय. गुरुचं अंतकरणात चांगल्या प्रकारची भावना ठेवायची. जगाला सत्याचा मार्ग दाखवणं. जगाने लागावे गुरुच्या वाटे ऐसे जयाची स्वप्नी न वाटे. आईचे लागले जयाचे पिशे तोची साधू ओळखावा. देव येतेची जाणावा. हे पहिलं भूषण. दुसरं भूषण कर्तृत्व. 5 तत्वाचे 25 गुण माहीत होणे. 7 अनादी तत्वाचा निवाडा होणे. यातील सोयीचा बोध हृदयी ठसविणे. याला तत्व विचार नावाची भूमिका म्हणतात. ही तत्व विचार नावाची भूमिका. तिसरं भूषण आहे. तिसरं भूषण अनुभवाचे पूर्ण कोटारे माहीत करून घेणे. ते हृदयात सदा आठवीत राहणे. अनुभवाचे कोटारे पूर्ण जाणून घेणं आणि ते सतत त्याची आठवण करणं. याला सत्वोत्पत्ती म्हणतात. इंद्रिय दमन. इंद्रियाची विचार भूमिका त्रिगुण इंद्रिय लीन करणे. स्वरूपाच्या पूर्ण बोधात तन्मय होणे आणि वासनेचा छेद करणे. ही भूमिका चौथी. 5वी भूमिका दरडरेचे. नाना संकट जरी आले तरी गुरु डगमगत नाही. दरडरेचे नावाच्या भूमिकेने गुरुला शोभा आली. गुरु आपल्या तत्वावर ठाम राहतो. किती माणसं येऊ द्या किंवा जाऊ द्या, आपलं तत्व त्यांना ते चालले सोडता येत नाही. दृढनिश्चय या भूमिकेनं शोभा. डोळ्याला जे जे दिसे ते सर्वस्वी नासे. आकारावरील मन आवरणे. सदा निराकार वस्तूमध्ये लीन होणे. आकारावरील मन आवरणं, निराकार वस्तूमध्ये लीन होणे. सदा परवस्तू न्याहाळणं. सदा काय न्याहाळायचं? परवस्तू न्याहाळत राहायचं, टाळतं. आणि 7वी भूमिका भाव आणि अभाव. देवताचा भरणा बाजाराचा भाव ठेवायचा नाही, अभाव ठेवायचा नाही. कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही. निंदाही करायची नाही आणि कोणाची तारीफही फुकट करत बसायचं. उगाच आले की दैवामध्ये घालणे टाळले आता ते त्याला सवय असते. याला सवय आपली तारीफ आता कर्म म्हणजे हमेशा कर्म. मग हमेशा करणं व्हायला गेली ते आपल्याकडे येईल. तुम्ही कसं काय चालेल येतो. तारीफ करा मी येतो आणि तारीफ करणं व्हायला गेली की मजा नाही येणं. निंदा असो, स्तुती असो, हानी असो, लाभ असो, सुख असो, दुःख असो, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ,
कोणताही काळ जरी आला तरी त्याबद्दल त्याला काही वाटत नाही. हे सप्तभूमिका सप्तभूषण सप्त आनंदा आणि हे वय म्हणजे गुरुचं भूषण. आणि हे कुठं सांगितलं आपल्या शास्त्रामध्ये सांगू. जय जयाजी पूर्ण पुरुषा जय जयाजी पूर्णानंदा. नाही मुश्किल आणि स्टेज 4 घंटे मानी हर मुश्किल हो सवयच लागेल मानी घंटावर घालत नाही आपण आता आई मध्ये काही काम होतं आता आयुष्य पाहिजे माग 4 घंटे मध्ये 4 घंटे मानी आता आपण ते किती पाहिजे असं सारखं ज्याच्याकडे अलंकार आहे त्याचा जय आणि त्याचा जय केल्यानंतर आपला होते जय आणि त्याचा नाही जय कोणाचाही जय जमत नाही. आपल्याला फक्त म्हणायला पाहिजे की मागणी कोणाची दबा झाली ते युक्त असं म्हणलं तू माझ्या त्यानं जितका ओरडला इतकू त्याच्यापेक्षा जास्त ओरडून जे म्हणा ज्याच्या संगतीला राहिल्यानंतर आपला जय जयकार होतो. आपल्या जय मिळते पराजय नाही आपल्याला जय मिळतो. ज्याला स्वतःला जय करता आला नाही जय झाला नाही त्यानं दुसऱ्याचा जय कधी करत जय स्वतःच व्हावं लागतं. ज्याचा स्वतःचा जय झाला तोच कोणाचा जय करू शकतो. ज्याला कोण्या कामात गेल्यावर त्याचा कवाई पराजय आहे ते तुमचा जय कसा प्राप्त करून घेईल. आणि जय मिळवायचं असेल तर पूर्णच लागतं. कसा माणूस पाहिजे पूर्ण. आणि म्हणूनच मध्ये नामामध्ये कितवं नाम आहे कोणाला शरण जा म्हणलंय. अकरावा 12वा आणि 13वा हे नाम आहे. तुम्ही 11वा नाम बघा 12वा बघा 13वा बघा आणि त्याच्यामध्ये सांगितलंय त्याच पूर्ण पुरुषाच्या चरणाला शरण. पूर्ण पुरुष जे आहे त्याला त्याच्या चरणाला शरण कोणाच्याही चरणाला शरण नाही. आणि आपलं शरण ते कसलं आहे त्याचं मरण हे आपल्याला ठाऊक नाही. आपण चालतो शरण उगाच पाय पडतो. कोण तुम्हाला चरणाला शरण मात्र त्याचं चरण पूर्ण करणार आहे का तो पूर्ण आहे का ते अपूर्ण आहे. हे जर आपल्याला साध्य झालं आणि तिथंच आपले काम पूर्ण होतात. तिथं काम अपूर्ण होत नाही पण अपूर्णाच्या संख्येला आपल्याला जाता येत नाही. कोणी बघा ते अपूर्ण दिसते तुम्हाला. त्या पूर्ण पुरुषाच्या बोलीला कोण्या ठिकाणी जर जोड लावतो म्हणून तर जोडच लागत नाही. जिल्ह्यात लावा विभागात लावा तालुक्यात जोडून द्या. जिल्हा विभाग महाराष्ट्र या कोण्या ठिकाणी त्याचा जोड लावण्याचा प्रयत्न करा. जोड लागते काय ते पहा. कसंही करून बघलं तरी अपूर्ण कुठून नाही बघा काय झाले पूर्ण नाही. आणि तुम्ही भाग्यवान सर्व भूषण असलेल्या माणसाच्या सानिध्यात तुम्ही राहता.
आणि त्याचे चरण आपल्याला चरण स्पर्शाने जीवनाचं कल्याण होऊन जाते. लोक इच्छितातच त्याच्या पूर्ण पुरुषाचं अजून पुढं सांगितलं पसाय दानामध्ये भजिजे आदी पुरुष अखंडित भजिजे भजिजे म्हणजे तुम्ही भजा त्या आदी पुरुषाला भजा अखंड भजा अखंड पुरुष आता कोणाला आदी पुरुषाला आदी पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष दया गरले दर्शन म्हणून असा पुरुष सापडला त्या पुरुषामधला पुरुषोत्तम असा हा पूर्ण पुरुष त्याचा जय तवा होते आपला जय आणि हे सगळे जे आले आपला जय हो याच्यासाठी तुम्ही आलेले आहात पराजयासाठी तुम्ही का आलेले नाहीत आपला जय हो महाराज आमच्या प्रत्येक कामात आम्हाला जय मिळाव आणि आम्हाला सुख मिळाव सुखामध्ये वाढ झाली पाहिजे आनंदामध्ये वाढ झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही एवढ्या महान कष्टाने पर्यंत आला परिश्रम करत आहात मात्र तुमचा विवेकार होते मात्र पूर्ण पुरुष असतात मग या पूर्ण पुरुषाला ओळखण्यासाठी तुम्हाला इतके विचार सांगितले आतापर्यंत अगोदरचे 6 अलंकार नंतरचे भूमिका हे सर्व जे तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला समजण्यासाठी मग नाही कळाली पारक तो काय नाही कळाली पारक तो काय अशी संगत ही पूर्ण पुरुषाची संगत संगत धरताना संगत समजली पाहिजे संगत महत्वाची आहे संगतीवर जास्त बोलणं चालू आहे माझं संगत धरताना संगत समजली पाहिजे संगत महत्वाची आहे संगत समजली पाहिजे संगत धरताना संगत समजली पाहिजे संगत महत्वाची आहे संगत धरताना संगत समजली पाहिजे संगत महत्वाची आहे संगत समजली पाहिजे संगत धरताना संगत समजली पाहिजे संगत महत्वाची आहे 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 संगत धरता
संगतीमुळं ठीक होते, संगतीमुळं नाश होते. संगत संतनती करले जन्म का सार्थक कुछ करे. मग सल्ला धरताना हिवाळ्याचे दिवस होते, थंडीचे कडाक्याची थंडी पडली होती. आणि कडाक्याच्या थंडीमध्ये त्या बिचाऱ्याकडे तांदूळ होते का जमिनीवर आणि खाली असे मृत्यू होते. आणि परिस्थितीचा काळ असा होता त्या काळामध्ये काही सापडायचं नाही. काय करा त्याला दररोज एका माणसाजवळ जाऊन गप्पा मारा आणि त्याच्यावर गप्पा मारता त्याला काय म्हणा, लई थंडी वाजायची, पांघरण पाहिजे. सर्व त्याच्याकडे जायचं, त्याच्यापाशी पांघरणाच्या गप्पा मारायचे. ते म्हणायचे हो बघा खरंच पाहिजे. मात्र त्याच्याकडे तो गेला ते नागड होतं. त्याला पांघरणाच्या गप्पा मारायला दररोज किती रिकामा वेळ वाया चाललाय, दररोज तिथं चाललंय खरं खरंच काय चाललंय, थंडी वाजली नोकरी करायच्या थंडीमध्ये फार मुश्किल आहे. मात्र त्याला गप्पा मारताना त्या नागण्यापाशी गप्पा मारतो की मला थंडी वाजली काय ते पाहिजे. ती म्हणायचं काय झालं काय झालं. अशा गप्पा मारण्यामध्ये नागऱ्यासोबत गप्पा मारण्यामध्ये याच्याकडे ऐकलेली बनी आणि होती संपत्ती. नागऱ्यापाशी नागडं गेलं ये होय इकडली भाषा. आता आमच्या जिल्ह्यात सांगतो, उघड्यापाशी उघड केलं रात्रभर. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की जाताना कोणाजवळ जा, तुमच्याकडे संतती असल्यामुळं तुम्ही अशा कोणातरी माझ्या साधू संतांचं जाऊन. आता माझं कसंही मला संततीला सुख मिळालं पाहिजे. तुम्ही कोणाला सुख मागता, तुमच्या संततीला मागता मदत आहे, संततीला सुख ते म्हणजे सत्ता असतो. परंतु हे चाललंय त्याच्याकडे, ज्याच्याकडे संततीचं सुख मागण्यासाठी चाललंय आणि त्या साधूलाच आपली संतती टिकवता आली नाही. ज्याच्याकडे तुम्ही गेला त्यालाच आपली संतती झालेली, निर्माण झालेली संतती टिकवता आली नाही. ते तुमच्या संततीला सुख कसं देईल. तुमच्याही घरी कापूस आहे, त्याच्याही घरी कापूस आहे. तुमच्या कापसावर रोग पडलाय, त्याचं मात्र सोडून गेलाय, बोंड सगळे पडले, तुमचं बरं तरी आहे साधारण. तर तुम्ही काय करावे, आता कोणती फवारणी मारा मारा, कोणाला विचारावे तुम्ही. मग याला विचारा, ज्या माणसाच्या कापसाच्या झाडाला 90 बोंड लागले त्याला तुम्ही जाऊन विचारा. ज्याच्या झाडाला एकही बोंड लागलं नाही, सगळे कुठून खाली पडले, ज्याला आपल्याच कापसाची निगराणी करता
आणि तुमच्या कापसाला कोणता औषध काढणार भाऊपती हेच पॉईंट होय जीवनामधला महत्वाचा पण तुम्ही कोणाकडे चालले हा आणि जायचं असेल तर कुठे जावं सुसंगती सर्व सुसंगत सद्गुरूचे आहे जिथं 84 बंधन तुटतात आणि तो सद्गुरू मार्ग सांगतो आचार विचार आचार सांगतो विचारही देतो मार्ग सांगतो आणि गुरु तसं लक्षही गुरु करा हा करून वैराग्य जितेंद्र दया क्षमा शांती सर्व प्रियता निर्लोभदाता भविष्यप्रमाण ज्ञानासकेने दस रक्षणाने करुणी साधा नाश बसलाय संन्यासी होऊन संन्यासी झाला मात्र साधा नाश करून झाला आपल्या संततीचा नाश करून संन्यासी होऊन मग तुम्हाला वाटायलंय संघ धर्म आहे आता सोडायचं धर्म आहे आता याला नावलं कसं तरी पांघरण आहे याच्यावर कसं तरी पांघरण आहे आता याची वेळ आली नागलं हे कोण तरी ते पुढचा कोणता आहे पुढचा काळ म्हणून याच्यासाठी महत्वाची जीवनामध्ये संगत